मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी सर्व दत्तक्षेत्रांत अतिशय भक्तिभावाने श्री दत्त जन्मोत्सव साजरा होतो. या दिनी दत्ततत्व पृथ्वीवर अधिक असते. या दिवशी श्री गुरुदेव दत्तांची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास श्री दत्ततत्वाचा साधकाला अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. दत्त जन्माचा इतिहास. अत्री ऋषींची पत्नी अनुसया पतिव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल. हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, किती मोठी पतिव्रता आहे ते आपण पाहू. अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले. अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले, ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच भोजन द्या, नाहीतर दुसरीकडे जाऊ. आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आलो आहोत. अनुसयेने त्यांचे स्वागत करून जेवायला बसण्याची विनंती केली. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस. त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे. माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार केला. स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन केले. अतिथी माझी मुले आहेत असा विचार करून विवस्त्र होऊन वाढायला आले. पाहते तर अतिथींच्या जागी रडणारी 3 बाळे. त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्री ऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. ती म्हणाली, स्वामीन देवेन दत्तम, अर्थात हे स्वामी, देवानी दिलेली ही मुले. यावरून अत्रींनी त्यांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन म्हणाले, वर मागा. अत्री आणि अनुसयेने बालक आमच्याच घरी राहावीत असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला. श्रीपाद श्री वल्लभ हा श्री दत्तांचा पहिला, श्री नृसिंह सरस्वती दुसरा, माणिक प्रभू तिसरा, तर श्री स्वामी समर्थ चौथा अवतार होता. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्षाची पूजा करतात. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. श्री गुरुदेव दत्त असा त्यांचा जयघोष करतात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही नामधून आहे. याचा जास्तीत जास्त जप करावा. जय श्री गुरुदत्त.